साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। महायुतीतील मित्रपक्षासह विरोधकांकडून मला चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न खूप केला जात आहे, पण मला विश्वास आहे जनता मला या चक्रव्यूहातून बाहेर काढेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हिम्मतनगरमध्ये आयोजित जाहीर सभेमध्ये बोलत होते। नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध इतर सर्व अशी परिस्थिती पाहायला मिळते। सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत। दरम्यान भाजपच्या जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी हेमंत पाटील चिखलीकर यांच्यावर जहरी टीका केली। माझ्या नावाने बोंबलत फिरतात, माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, असं अशोक चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले। मुदखेड येथील शिवसेना शिंदे गटाच्या सभेत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुदखेड येथील जनतेला सुद्धा पाणी मिळत नसल्याचे आरोप करत त्यांनी माझ्यावर टीका केली। मंत्री गुलाबराव पाटील यांनीच पाणी पाजण्याचे काम केले का हे जरा तपासून बघावे। पण त्यांनी जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे किती केली? राज्यभरात जलजीवन मिशनची कामे रखडली आहेत। त्यांनी प्रचार संपल्यावर कृपया लोकांना पाणी पाजण्याचे काम तरी करावे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुलाबराव पाटलांवर सडकून टीका करत प्रत्युत्तर दिले। मी भाषण ऐकत राहतो, रोज पेपर वाचत राहतो, मला सांगा फक्त शिव्या देण्याचाच कार्यक्रम आहे का? मला फक्त एवढं विचारायचं आहे, शिव्या। आणि मी ते पाहतोय की अशोक चव्हाणाचं नाव घेतल्याशिवाय यांना झोपच येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती मला काही समजेल ना। काय वाईट केलं बाबा यांचं? चिखलीकर बोंब मारतो, वानखेडे बोंब मारतो, हे सुरू झाले कशामुळे बाबा? मी काय तुमचं वाईट केलंय का? पण त्यांना मी माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही। माझं त्यांना वाटतं समज आहे, त्यांचा समज आहे की सर्व विरोधक एकत्र आणले त्याप्रमाणे यांचा आम्ही सफाया करू, अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमचे विरोधक करत आहेत। युतीमध्ये आहे पण जिल्ह्यात एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पद्धतीने सांगतो। मला सांगा, अशोक चव्हाणाला विरोध केला तुमची मतदान देणार आहे का? तुम्ही त्यांना का मला शिवाय दिल्या मग तुमची मतदान मिळणार आहेत का? मत द्यायची असतील तर कर्तृत्वावर द्या, कामावर द्या, काम जे केलं त्याला चालू सोडून द्या। खोटं बोलायचं कारण काय? मला सांगा, तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार बाबूरावच्या प्रस्तावावर चांगली गोष्ट आले, ते माझ्याकडे चर्चा केली। मी म्हटलं बाबा ठीक आहे, हातगावचा नगर आमचा करा, हिमायतनगरचा आमचा करा, काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या, काही नगरसेवक तुम्ही तिकडे घ्या, ठीक आहे सांगतो म्हणले। 5-6 दिवस आलेच नाही, शेवटची तारीख पण सर आदल्या दिवशी आले नाही। म्हणलं फॉर्म भरून टाका, काय करणार? शेवट आम्ही आमचा अध्यक्षाचा उमेदवार पळून द्यायचा प्रयत्न केला, अध्यक्ष पक्के होऊन राहिले, तिकडचे माणसं पळून गेले, कुठे हातगावचे इकडचा माणसं प्रयत्न झाला, म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून येण्याचा प्रयत्न होत असेल। मी तुला आम्ही गपचूप बसायचं का? काय चुका आमच्या? जाहीरपणे बोलतो, विटनेस आमचे सगळ्या केशव देशमुखांना मला याच्या जाहीर विचारा, ही सगळे मंडळी विटनेस याला, म्हणजे एकटा बोलत नाही। आमच्या युतीची भाषा करायची, आमच्या लोकांना बोलवायचं, आमच्या लोकांना सांगायचं आज उद्या करू, 4 दिवस घालवायचे, आणि शेवटी आमचेच उमेदवार करून द्यायचे, आमच्या अध्यक्ष पदाचे लोकांना द्यायचे, हे जे असेल केलेली बरी। पण त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं नाही, अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे जनतेच्या दरबारात आहोत, लोकांना डॉक्टर साहेब पसंत असतील, आमचे उमेदवार पसंत असेल तर भाजपचा या जेवढे 100% उमेदवार निवडून येतील अशी खात्री काय खोटं बोलायचं नाही तर नाही, सांगत नाही खोटं बोलू नका की अशोक चव्हाण केलं आहे म्हणून। जेवढं आम्ही राज्य चालवलेलं आहे, राज्यामध्ये महायुती चालते, महाआघाडीचं सरकार मी चालवलेलं आहे, एकेकाळी 3-4 पक्ष घेऊन मी चाललेलो आहे, राज्याचा मुख्यमंत्री मी, भले काँग्रेस जरी होतो, 3-3, 4-4 पक्ष अपक्ष आमदार घेऊन मी साधारण 190-200 लोकांचं सरकार मी चालवते एकेकाळी। तर मला काय चिखली नगरपालिकेमध्ये काय खोटं बोलायची काय गरज आहे? तुला करायची इच्छा नाही, आम्हाला काही द्यायची इच्छा नाही, तर ठीक आहे तुमचं रडू, आम्ही आमचं रडू। जनतेच्या दरबारामध्ये आम्ही आलेलो आहोत, जनता आमच्या 100% राहणार आहे। मग तुम्हाला आमच्या विधी करायची गरज काय पडली? पण तुम्हाला आमची इच्छा संपवायचीच होती। भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केला, आम्ही संपणार नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। मी तो खुलासा यासाठी करत आहे, मी खुलासा यासाठी करत आहे की तुम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे। आम्हाला काही व्यक्तिगत भांडण आहे कोणाशी?
व्यक्तिगत काळ पण म्हणून मी माझ्या सहकारी मित्र या सगळ्यांच्या प्रचारात आला मुद्दा तुम्ही चिंता करू नका. अशोक चव्हाण व्यक्तिशःही तुमच्या बरोबर आहे, पक्षाबरोबर आहे आणि तुम्हाला पूर्णपणे निवडून आणण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा मी केल्याशिवाय राहणार नाही. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, शिवसेनेची मंत्र्यांची फौज उतरवली आहे, हरकत नाही. कारण आम्ही उतरवली, आमचे मुख्यमंत्री येऊन गेले, त्याचे उपमुख्यमंत्री येऊन गेले, आज मंत्री फिरतात माझा राष्ट्र तुमच्या शिवसेनेचे. पण असे बेछूट आरोप करत आहे ते फक्त मला थोडंसं उत्तर करणार. मला माझी व्यक्तिगत टीका करायची नाही, पण ते जे बोलले तुला खरं तर सांगावं लागेल. आता मुदखेडमध्ये सभा झाली, आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आले, पाणी पुरवठा मंत्री. मग ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी गढूळ मिळतंय, अमुक मिळतंय, खराब मिळते, पाणी पुरवठा येऊन राहायची अशी आहे. मला गुलाबराव पाटील हात जोडून विनंती करायची, गुलाबरावजी मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता, आजही पाणी पुरवठा मंत्री आहात. महाराष्ट्र जाऊ द्या, नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनचं एक तरी काम झालंय का मला सांगावं? एक तरी झालंय का? खेड्यापाड्यातली लोक अजूनही घालती घेऊन फिरतायत कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत. तुम्ही निवडणुकीला आता तर 4 वर्ष तुम्ही फिरला असता, या ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते, आजपर्यंत वॉटर ग्रीडचं काम होऊन गेलं असतं. आज पण ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या. अरे मोदी साहेबांचा पैसा, केंद्र सरकारने दिलेला पैसा आहे, तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण, मी तर नांदेडची गोष्ट करते तर पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट करतोय. पूर्ण संसदेमध्ये चर्चा होते, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा होते की या योजना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असल्यापर्यंत का पूर्ण होत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, इलेक्शन झाल्यावर तरी वापस जा आणि आमच्या योजना पूर्ण करून द्या. ही माझी हात जोडून विनंती तुम्हाला. आता तरी खरं बोला. अशोक चव्हाण टीका करा ना, हरकत नाही, मला टीकेची सवय लागेल. तुम्ही मला चक्रव्यूहामध्ये या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही किती जरी काही जरी बोललं, अशोक चव्हाण का आहे ते मराठवाड्याच्या, नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नको नाहीये. आणि किमान बोलताना खरं निवडणूक आहे, खरं तर बोला. बेछूट आरोप करायचे, खोटं नाटक काहीतरी बोलायचं. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.